आदरणीय स्वर्गीय पम राऊत सर, त्यांच्या पत्नी राऊत मॅडम, डॉक्टर अनघा आणि डॉक्टर विनय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेला विद्याविकास एज्युकेशन सोसायटीची जी काही वाटचाल चालली आहे त्याच्याबद्दल ऐकून होते, माहिती होतं. आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. ज्या पद्धतीने विद्याविकास एज्युकेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या ब्रांचेसनी आणि त्यांच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने हे एक्झिबिशन इथे ऑर्गनाईज केलं आहे, इतकी अपार मेहनत. मला एकच पालकांना सांगायचं आहे, तुमची मुलं अत्यंत चांगल्या हातात आहेत. एकदा जोरदार टाळ्या शिक्षकांसाठी, या एज्युकेशन सोसायटीसाठी खरंच जोरात व्हायला पाहिजेत. कारण शाळेमध्ये फक्त अभ्यासाबरोबर नुसत्या अभ्यासाला महत्त्व नाही, तर अभ्यासाबरोबर लाईफ स्किल, जीवन जगण्याची कला किती महत्त्वाची आहे हे आता वेळोवेळी सांगितल्या जात आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीवर मी स्वतः काम करते. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये वारंवार याबद्दल बोलल्या जातं. आज ज्या पद्धतीने मुलांनी इथे वस्तू सगळ्या मांडलेल्या आहेत, जी काही वेगवेगळी क्रिएटिव्हिटी केलेली आहे ती अप्रतिम आहे. आणि शिक्षकांचा मला हॅट्स ऑफ आहे की त्यांनी मुलांकडनं वेगवेगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत आणि त्याला उत्तम असं सपोर्ट सिस्टीम म्हणून मॅनेजमेंट त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे. आज तुमच्या सगळ्यांचा मूड हा या ठिकाणी एका वेगळ्या जल्लोष हुनर कार्यक्रमासाठी आहे. तुम्ही सगळे मुलांच्या कलागुणांचं प्रदर्शन बघायला इथे आलेले आहात याची मला पूर्ण कल्पना आहे. सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पालकांना एवढंच सांगू इच्छिते की मुलगा 10वीत जरी असला तरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला भाग घेऊ द्या. कारण हे मार्केटिंगचं वर्ल्ड आहे. फक्त अभ्यासाला इथे आता महत्त्व राहणार नाही पुढच्या काळामध्ये. त्यामुळे मुलांना नृत्य, नाट्य, संगीत, खेळ, SUP म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या कला प्रकार आहेत किंवा ज्या काही क्राफ्टच्या गोष्टी आहेत ते सगळ्यांमध्ये मुलांना भाग घेऊ द्या. कारण व्यक्तिमत्व विकासासाठी ते एक अत्यंत सशक्त असं माध्यम आहे. आणि म्हणून 10वीत जरी मुलगा असला तरी त्याच्या मार्कांचा, परीक्षांचा बाऊ करू नका. शाळा ज्या ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज राबवते त्याला विरोध करू नका आणि सातत्याने मुलांना अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होऊ द्या. आज माझ्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर मीरा कोरडे इथे उपस्थित आहेत. या ठिकाणी माझ्याबरोबर आणखीनही काही वेगवेगळ्या युगामध्ये काम करणारी आताची तरुण पिढी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभिनयाच्या क्षेत्रात काम करणारी ॲक्ट्रेस इथे उपस्थित आहे. एक उत्तम गायक या ठिकाणी उपस्थित आहे. एक उत्तम अँकर उपस्थित आहे. या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मघापासून बेंबीच्या देठापासून, जीवाच्या कंठापासून आणि प्रामाणिकपणे धडपड करत, तळमळ करत तुम्हाला खिळवून ठेवण्याचं काम जे अँकर करतायत, किती सुंदर आवाज आहे त्यांचा. त्यांनी दणाणून टाकलं सगळं. एकदा जोरदार म्हणा, त्यांच्यासाठी शुभेच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा. या सगळ्यांनी एक इथे अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण केलेली आहे. खूप पॉझिटिव्ह असं वातावरण आहे. या वाईब्स खूप छान आहेत. मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून निघावं लागतं आहे. माझा पाय निघत नाही आहे पण जावं लागतं आहे. पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा. आणि मला इथे बोलवल्याबद्दल डॉक्टर अनघा राऊत, मी सांगते नेतृत्व चांगलं असलं पाहिजे. अनघा राऊत आणि विनय राऊत यांना माणुसकीची जाण आहे, शिक्षणावर प्रेम आहे. दोघंही उच्च शिक्षित आहेत आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी दोघंही अहोरात्र वेगवेगळ्या प्रकारे चांगलं काम करत आहेत. त्यामुळे अशी माणसं आता समाजात लोकांची समाजाला गरज आहे. त्यामुळे अनघा राऊत आणि विनय राऊत आणि त्यांचा स्टाफ या सुरक्षित हातामध्ये तुमची मुलं आहेत याची आज पुन्हा एकदा जाणीव झाली. मला इथे बोलवलं
त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.